हे दिवसच वेगळे आहेत. रामलल्लांना स्वतःचं स्थान मिळालं पाहिजे असं स्वप्न असायचं. त्यासाठी 1992च्या डिसेंबरमध्ये झालेल्या कार सेवेसाठी जळगावातून अनेक जण अयोध्येला गेले होते. त्यांच्यात सर्वात कमी वयाची कार सेविका म्हणून गीतांजली ठाकरे यांची नोंद आहे. यांचं वय 9.5 वर्ष होतं. गीतांजली ठाकरे यांनी सांगितलं की त्यांच्या सोबत वडील प्रल्हाद व आई मीराबाई, दीपक व ज्योती घाणेकर, भाऊजी मुंदडा, गोविंद व बसंती सोनी होते. वाराणसीपासून पुढच्या प्रवासासाठी गाड्या बदलल्या. फैजाबादला जाताना आमच्या बसला रस्त्यात आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दुसरी बस मिळून फैजाबादला पोहोचायला 5 रोजी सायंकाळी 7 वाजले होते. शरीयूच्या किनारी मंडप उभारून त्यात कार सेवकांची राहण्याची व्यवस्था केलेली होती. दुसऱ्या दिवशी 6 डिसेंबरला कार सेवेसाठी जायचं होतं. तो दिवस उजाडला. लालकृष्ण अडवाणींचे भाषण सुरू होतं. मुरली मनोहर जोशी हे शांततेचे आवाहन कार सेवकांना करत होते. अचानक कार सेवकांनी त्या ठिकाणाकडे धाव घेतली आणि काही मिनिटातच अडवाणींचे शब्द ऐकू आले. आपले काम कार सेवकांनीच केले. त्यानंतर पळापळ सुरू झाली. आई आणि माझी ताटातूट झाली. वडील एका कार सेवकाला घेऊन तात्पुरत्या उभ्या राहिलेल्या दवाखान्यात गेले होते. मी भांबावले. आजूबाजूला गर्दीत ओळखीचे कोणीच दिसत नव्हते. 2 किलोमीटर चालत गेल्यावर जळगावचे मुकुंद मेटकर भेटले. त्यांनी मला खांद्यावर बसून त्यांचा मंडप गाठला. तेथून आमच्या मंडपात आलो. या ठिकाणी आईची भेट झाली. तोपर्यंत मी हरवले आहे याची माहिती वडिलांनाही नव्हती. सुखरूप आल्याचं पाहून आई वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला.